नमस्कार मंडळी. पोहे खाल्ल्यावरती बऱ्याच जणांना त्रास होतो आणि घरामध्ये सर्वाधिक बनवला जाणारा नाश्ता म्हणजे पोहे. पोहेच हा सगळ्यात जास्त नाश्ता बनवला जातो. तर पोहे खाल्ल्याने अनेक जणांना झोप येते, पित्त होतं आणि खूप सारा काही काही प्रॉब्लेम होतात. तर अशा पद्धतीनं पोहे बनवा तुम्ही, कधीच कोणाला त्रास नाही होणार. पोहे चाळून घ्यायचे मस्त. त्यासाठी बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची सगळं बारीक करून घ्यायचं आणि छानसं कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं, कांदा परतू द्यायचा, जिरे मोहरी कढीपत्ता ॲड करायचा आणि मस्त पोहे हलवून घ्यायचे. त्यानंतर पोह्यामध्ये टाकायचे शेंगदाणे, तेलामध्ये टाकायचे शेंगदाण्यानंतर बटाटा ॲड करायचा. बटाटा ॲड केला तर खूप छान पोहे लागतात आणि झोप येत नाही बघा, आळस येत नाही पोह्यानी. त्यामुळे पहिलं तर बटाटा टाकायचा त्यामध्ये आणि तेलाचं प्रमाण व्यवस्थित टाकायचं, कारण तेल हे जास्त टाकायचं पोह्यामध्ये. बटाटा हा तेल शिजण्यासाठी लागतो. वरून टोमॅटो टाकायचा आणि हे सगळं व्यवस्थित 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. झाकून झाल्यानंतर तो बटाटा आहे तो सॉफ्टली एकदम मस्त शिजला जातो. वरून हिरवी मिरची टाकायची आणि त्यामध्ये हिंग टाकायला विसरायचं नाही अजिबात. हिंग टाकायचं थोडंसं आणि मस्त अजून आलटून पलटून करायचं मस्त. आणि पोहे मस्त भिजवलेले 2 पाण्यानं ते ॲड करायचे त्यामध्ये आणि मस्त एकत्र हलवून मस्त छानसं हलवू द्यायचं. त्यानंतर मग चवीप्रमाणे मीठ. पोहे टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं. अगोदर मीठ टाकायचं नाही. अगोदर टाकलं तर बटाट्यामध्ये मीठ टाकलं तर छान नाही लागत आणि खारट होऊ शकतात किंवा मग कमी पडू शकतं. त्यामुळे पोहे टाकल्यानंतर वरून मीठ टाकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे त्यावरती साखर टाकायची चिमूटभर. हिंग आणि साखर. हिंग सुरुवातीला फोडणीच्या टायमिंगला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे साखर पाहिजे. तर अशानं पित्त होत नाही, जळजळ होत नाही, झोप येत नाही, आळस येत नाही. अशा पद्धतीनं जर तुम्ही पोहे बटाटा घालून तर तुम्हाला अतिशय प्रसन्न असं वाटेल आणि पोहे रोज जरी दिलं तरी तुम्ही खाताल. त्यामुळे पोहे अशा पद्धतीनं बनवा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. पोहे हा सर्वोत्तम आणि सगळ्यात उत्तम नाश्ता आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.